गुरुवर, हा तर अशुभ संकेत दिसतो आहे. होती जे घडते आहे त्याकडे दुर्लक्ष करा. काही झाले तरी आपण आरंभलेली ही पूजा आपल्याला सुरूच ठेवायची आहे. गुरुवर, 2 आसुर आपल्या दिशेने चालत येत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र देखील आहेत. ते त्यांच्या वृत्तीनुसार कार्य करत राहतील. आपण आपले कार्य करत राहू. काय चाललंय हे? हे दैत्यांचं राज्य आहे. आमच्या या राज्यात कोणी देवांचं नाव घ्यायचं नाही. भगवंताची आराधना आणि पूजा करणं हे आमचं कर्म आहे. ते करण्यापासून आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. आम्ही काय करू शकतो हे सगळं जग बघतंय. तेच इथं घडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर हा यज्ञ लगेच बंद करा. आम्ही हा यज्ञ शुभकामनेने सुरू केला आहे. ती पूर्णत्वास जाईपर्यंत हा यज्ञ सुरूच राहणार. मला तुमचे जीव नको झालेत असं दिसतंय. आता आम्हाला आमचं काम करावं लागेल. आम्हाला तुमचं भय नाही. तो भगवंतच आमचं रक्षण करेल. आपण यज्ञ सुरूच ठेवू. बघू कोण रक्षण करताय तुमचं. हे मार त्यांना. हे पहा गुरुदेव, त्या असुरांनी यज्ञविधीचा भंग केलेला दिसतोय. गोरक्षक केवळ यज्ञविधीच नाही तर त्या असुरांनी ह्या ऋषी मुनींना देखील शारीरिक यातना दिल्या आहेत. निरंजन, या वेदिकेमध्ये तर अशुभ गोष्टी टाकल्या आहेत. यज्ञ भ्रष्ट केला आहे.
गोरक्ष, जालिंदर, कानिफ या यज्ञविधीवर अभिमंत्रित जल शिंपडून तो शांत करा. जशी आज्ञा गुरुदेव. आदेश. या ऋषी मुनींचेही प्राण वाचवा. आदेश. आदेश. ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी. आदेश. तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन. जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. आता आपण सुरक्षित आहात मुनिवर. ते असुर गेले, आम्हाला फक्त ते आल्याचंच आठवते. होय, ते गेले. आता आपण काळजी करू नका. परंतु असुर जरी गेले असले तरी आता खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात होणार आहे. हे युद्ध दुर्जनांच्या निर्दलनासाठी, असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी होणार आहे. ही वेदिका पूर्ववत करा. आपण सगळे मिळून हा यज्ञविधी पूर्ण करूयात. आदिमाया शक्तीला आवाहन करूयात. सगळ्या प्राणी मात्रांचं रक्षण करण्यासाठी देवीला भूतलावर येण्याचं साकडं घालूयात. आदेश. अलख निरंजन. अहो सासूबाई, असं काय करताय? आम्ही स्वतःहून कोणाकडेही गेलो नाही. देवाने आपल्या ओटीत टाकलेलं दान आहे हे. हो आई, मलाही असंच वाटतंय. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? पदरी पडलं म्हणजे पवित्र करून घेतलंच पाहिजे असं काही नाही, समजलं? सासूबाई, अहो त्या बाळामुळे आपण सगळे पवित्र होणार आहोत. अगं आई, काही दिवस वाट तर पाहूया. काय होतंय ते बघूया. काय बघायचं ना ते तुमचं तुम्ही बघा. मी एकदा सांगितलंय, एक तर मी तरी या घरात राहीन, नाही तर ते बाळ तरी. साप साप साप.
हे शिव महादेवा, आपल्या आज्ञेप्रमाणे अगस्त्य ऋषी नागनाथाचे संगोपन होण्यासाठी आमच्याकडे सोडून गेले आहेत. आम्ही मोठ्या आनंदाने त्यांचे पालन पोषण करायला तयार झालो आहोत. महादेवा, तुम्ही दिलेल्या संकेताप्रमाणे सगळं काही होतंय, पण आता इथे जे काही होत आहे ते आम्हाला काहीच कळत नाहीये. सर्प आणि मनुष्य एकाच घरात कधी राहिलेले नाहीत. आधीच लोकांची समजूत काढताना आमची खूप ओढाताण होती. त्यात हे असे काही चमत्कार घडले आणि नागनाथांना काही झालं म्हणजे. हो, गावात कळलं तर बोबटा होईल. आधीच ती पाटलीनबाई तुमच्या जीवावर उठली आहे. अरे कोशधर्मा, जरा आईकडे तरी बघ. शुद्ध हरपली आहे तिची. पाणी आण लवकर. ही वेदिका पुन्हा शुद्ध करून घ्या. ही भूमी पुन्हा शुचिरभूत करा. पुन्हा यज्ञाची तयारी करा. आपण सगळे मिळून पुन्हा यज्ञ प्रज्वलित करूयात आणि आदिशक्तीला आवाहन करूयात. गुरुदेव, आपणच युद्ध का नाही करायचं? कारण त्या दैत्यांचा मृत्यू आदिशक्तीच्या हातून लिहिला आहे. हे विधी लिखित आहे. साक्षात श्री महादेव आणि श्री विष्णू देखील हे युद्ध केवळ पाहणार आहेत, प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाहीत. गुरुवर, आपण आपल्या अंतर्दृष्टीने पाहिलं तर राक्षस सगळीकडेच उन्मत्त झाले आहेत. आपण देवीला असे आव्हान करूयात की तिला आता यावंच लागेल. गुरुदेव, आम्ही यज्ञाची तयारी करतो. अगं बया, समदे साप गेले कुठं? काय झालं ग? मला काही झालं होतं का? नाही, तुम्हाला भोवळ आली होती. तुम्ही प्रवास करून आलात ना म्हणून. काय बी काय बोलते? अगं, चांगले 4-5 साप होते इथं. मी माझ्या डोळ्याने बघितलंय. आणि तुम्ही समदांनी बी बघितलंय ना? मग काय खरं नाही बाई. बाबो, जीव जाईल या पोरामुळं. मी सुद्धा साप बघितले तिथे. साप होते. मी माझा मृत्यू माझ्या डोळ्यांनी बघितलाय. नाही, आता मी इथे राहू शकत नाही. आता मी नाही राहू शकत. मी या घरात राहू शकत. मी या घरातून जाते. मला गुणा, या देवी सर्वभूतेषु शांती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. गुरुवर, वेदिका सिद्ध झाली आहे. आदय अलख निरंजन. ऋषीवर, आपण आसन ग्रहण करावं. ऋषीवर, आम्ही आदिशक्तीची स्तुती करू. आपण आहुती देत राहा. हे
देवी भगवते, तू स्वाहा, तू स्वधा, तूच षटकार आहेस. स्वर देखील तुझेच स्वरूप आहे. या ब्रह्मांडामध्ये नित्य गुंजणारा एकच स्वर ओंकार. त्यामध्ये अकार, उकार, मकार या तिन्ही मात्रांमध्ये तूच स्थिर आहे. त्या ओंकारामध्ये जिचा विशेष रूपाने उच्चार होत नाही अशी अर्धचंद्राकार अर्धमात्रा ही तूच आहे. हे देवी, तू संध्या, सावित्री आणि परमजननी आहेस. हे देवी, तूच संपूर्ण विश्व ब्रह्मांड धारण करतेस. तुझ्याच मुळे ही जगसृष्टी निर्माण झाली आहे. तुझ्यामुळे ह्या जगाचं पालन होतं आणि कल्पांती तूच ह्या जगाचा संहार करतेस. तूच महामाया, महाविद्या, महामेधा, महास्मृती, महादेवी आणि महेश्वरी आहेस. हे जगन्माते, तू सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी मूळ प्रकृती आहेस. तूच महाभयंकर कालरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तू श्री, तू ईश्वरी, तू बोध स्वरूप बुद्धी आहेस. लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती आणि क्षमा ही तूच आहेस. हे जगदंबे, तू खड्गधारिणी, शूलधारिणी, दुष्टांचा संहार करणारी आहेस. तू शंख, गदा, चक्र आणि धनुष्य धारण करतेस. बाण, भृशुंडी आणि धनुष्य ही तुझी शस्त्रे आहेत. तू सौम्य आणि सुंदरही आहेस. या जगात जे काही सत असत आहे त्यांची मूळ शक्ती देखील तूच आहेस. हे भवानी, तू सर्व वर आणि अवर देवतांमध्ये तू सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस. या जगाच्या सृष्टीचे पालन आणि संहार जो करतो तो परमेश्वरही तुझ्यामुळे निद्रावश झाला. देवी, तुझ्या अगणित गुणांची स्तुती करण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत. त्यामुळे हे देवी, आमचं आवाहन तू स्वीकार कर आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी प्रकट हो. संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. बारी बारी जन्म मरणाते बारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी, जय देवी. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे, सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते.